सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अनास्थेमुळे तळागाळातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा 2 तास निवेदनावरून समोर आलाय। धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाने 2007च्या शासन निर्णयानुसार किमान वेतन व राहणीमान त्यांच्या तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे। संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव पाटील यांनी स्पष्ट केलंय की वाढत्या महागाईत तुटपुंज वेतनामुळे कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली असून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होतोय। ग्रामपंचायती स्तरावर यावर तातडीने तोडगा न निघाल्यास न्याय हक्कासाठी येत्या 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत आशा व गटप्रवर्तक संघटनेने त्यांच्यावर सक्तीने लादल्या जाणाऱ्या BLO आणि निवडणूक सर्वेक्षणाच्या अतिरिक्त कामांना प्रखर विरोध दर्शविलाय। कुपोषण निर्मूलन आणि माता बाल संगोपन यासारख्या संवेदनशील आरोग्य सेवा अतिरिक्त कामांमुळे विस्कळीत होत असून सेविकांवर प्रचंड मानसिक ताण वाढत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलंय। ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांच्या रास्त मागण्यांकडे प्रशासनाने वेळीच धोरणात्मक लक्ष न दिल्यास जिल्ह्याची प्रशासकीय व आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची दाट शक्यता आहे। मी कॉम्रेड वसंतराव पाटील, धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचा जिल्हा अध्यक्ष। शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनात राहणीमान भत्ता देण्याची तरतूद 2007 पासून करण्यात आली, परंतु काही ग्रामपंचायती अद्यापावतही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ताची पूर्तता करत त्यांना अत्यंत तुटपुंज असं किमान वेतन असून त्यात शासनाने राहणीमान भत्ता देण्याची तरतूद होती, परंतु वाढत्या महागाईमुळे जे किमान वेतन हे त्यांना न परवडणारा असून त्यातच राहणीमान भत्ता न दिल्याने त्यांच्यावर आर्थिक विवंचना भासत असून त्यांच्या मुलाबाळांवर या राहणीमान भत्ता न दिल्यामुळे आर्थिक परिणाम होत असतो आणि याचा परिणाम शिक्षणावर होऊन विद्यार्थी हुशार असूनही ते चांगले शिक्षण घेऊ शकत नाही। म्हणून आम्ही मायबाप सरकारला आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक साहेबांना विनंती करतो की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता त्वरित अदा करण्यात यावा, नाहीतर कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करणार आहेत आणि येत्या 15 ऑगस्टला त्या आत्मदहन करणार आहेत, असा आम्ही इशारा धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने देतो। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।